तर आज सकाळी सकाळी आपण डायरेक्ट सोयाबीन घेतली आणि डायरेक्ट तव्यावर टाकली, कारण आपल्याला नाश्त्याला काय नव्हतं. मग बनवून घेतली. मग दुसऱ्या गॅसवर डायरेक्ट दूध आपण तापायला ठेवलं नाही का. मग नाश्ता करून निघलोच होतं तर मम्मी भेंडी चिरत होती. म्हणलं आज भेंडी काय नको डाब्याला. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आपण नाही का आपल्या शेतामध्ये. चला आता गिन्नी घेऊन येऊ. पण 8 वाजता इतकं ऊन लागायला लागलंय ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर केली भाऊ गिन्नी तोडायला सुरुवात पटापट. म्हणलं आता नाही का लय ऊन होऊ राहिलं, पटकन आपली गिन्नी बिन्नी तोडून घ्यावा नाही का. घरी आलो तर पहा आपली भेंडी बिंडी तयार झालेली नाही का. मम्मी चपात्या बनवत होती. मम्मीला म्हणलं दे बाई पटकन चपात्या, नाही तर टाईम आहे मला कामावर जायला. त्याच्यानंतर डाबा बिबा घेऊन डायरेक्ट निघलो कामावर. रोज कामावर जाताना आपल्याला हा हावडा ब्रिज लागत राहतो, पाहून घ्या. हे पहा आपला हावडा ब्रिज. त्याच्यानंतर आपण हावडा ब्रिज पार करून घेतला. थोडं पुढं आलो होतं, या हायवेवर विटा पडलेल्या होत्या. एका गाडीतून त्या विटा पडल्या होत्या. त्यांनी व्यवस्थित रचल्या नव्हत्या म्हणून त्या खाली पडल्या होत्या हायवेवर. एक गाडी त्याच्याहून पडता पडता वाचली. म्हणलं चला आपण एक साईडला करून घेऊ त्यांना. तेवढ्यात त्या काकानी गाडी रिवर्स आणली. म्हणलं काका घ्या राव या विटा पटकन उचलून नाही का. ते काका पटापटा विटा उचलायला लागले मग नाही का. त्याच्यानंतर कामून घरी आलो बरं का. आज जिम नाही म्हणून म्हणलं आज नाही का लय बोर होणार आहे. मग तेवढ्यात आपल्याला नाही का आव्याचा फोन आला. आव्या म्हणे ये आपल्याला गावात जायचंय. त्यांनी काय सांगितलं नाही आपल्याला कशाला जायचंय. आव्याची वाट पाहतच होतो. तेवढ्यात आपल्याला हे आपले 2 फॉलोअर्स म्हणजे आपल्या जवळच राहत्या भाऊ आहे आपले, काय विषय नाही. त्यांना पण व्हिडिओत घेऊन टाकलं. त्याच्यानंतर आव्या आला भाऊ टोकर घेऊन. त्याला विचारलं काय करायचंय टोकरीचं. तो चल तो पुढे गेलो सांगतो. मग ही टोकर घेऊन निघालो आम्ही नाही का गावात. पोचल्यावर सांगितलं त्यांनी आपल्याला नाही का शेवाया घ्यायच्या आहे. मला त्यांना आवाज दिला पण त्या मावशी काही घरी नव्हत्या. त्यांची वाट पाहतच होतो बाहेर. ते लहान लहान पोरं अंधाराचं क्रिकेट खेळत होते. बाहेर टाइमपास केला आम्ही थोडा. मग त्याच्यानंतर त्या मावशी आल्या भाऊ. मावशी द्या भाऊ आम्हाला नाही का आमच्या शेवाया पटकन, आम्हाला जायचंय घरी. तिथं गेलो बरं का. हे बा त्यांनी अशाच शेवाया एक वादात ठेवल्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांनी आमच्या शेवाया देऊन टाकल्या. मग चला आता पटकन घरी जायचं आपल्याला नाही का. मग काही शेवाया घेऊन निघलो घरी. आणि त्याच्यावर आपण नाही का एक झाकण टाकून घेतलं नाही का, लय धूळ बी जाईन म्हणून.